जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी. ओबीसीची जातनीय जनगणना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. 2026-27च्या या जनगणनेमध्ये ओबीसीचा कालम नाही आहे आणि जोपर्यंत हा रकाना आमचा ओबीसीचा येत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची जनगणना होऊ देणार नाही. याचा विरोध म्हणून आम्ही आसोली ग्रामपंचायतच्या वतीने हे फलक लावून करत आहोत. जोपर्यंत ओबीसीचा रकाना येत नाही तोपर्यंत सहभाग नाही, सहभाग नाही. भारत हा जगामध्ये सर्वात मोठा लोकतांत्रिक देश आहे. सर्वात मोठा लोकतांत्रिक देश असून सुद्धा आज भारतामध्ये जातीनिहाय जी जनगणना शासनाच्या माध्यमातून धोरणात्मक चालू आहे, तर त्यामध्ये आपल्या ओबीसी समाजाकरिता सेपरेट प्रवर्ग असून सेपरेट त्याचा रकाना तिथे दिलेला नाही आहे. संसदेमध्ये सांगितल्याप्रमाणे शासनाने सांगितलं होतं की आपण तिथं सेपरेट रकाना ओबीसीकरिता देऊ, पण ते त्यांनी कुठे ना कुठं भूलताप केलेला आहे. तर अशा प्रकारे इथं धोरणात्मक आपल्याला ओबीसीचा छळ कुठे ना कुठे राजकीय शैक्षणिक छळ होत आहे. म्हणून कुठे ना कुठं आपल्याला इथं समोर जर का आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मोठा आंदोलन आपण करणार असे मी तुम्हाला सांगू इच्छितो. स्वतंत्र भारताला होऊन सुद्धा म्हणजे एवढे वर्ष होऊन सुद्धा आपल्या ओबीसीची जनगणना होत नाही. तर आम्हाला हेच म्हणजे केंद्र सरकारला प्रश्न विचारायचा आहे की भैया हा ओबीसी इतर भारतीय लोक नाही आहेत का बाहेरून आलेले आहेत? हाच प्रश्न आहे. एवढे वर्ष होऊन सुद्धाही आमची जनगणना होत नाही. आम्हाला प्रतिनिधित्व मिळण्याची संधी मिळत नाही. आम्हाला नोकरीमध्ये असेल, राजकीयमध्ये असेल, आर्थिक बाबतीमध्ये, सगळ्याच बाबतीमध्ये आमचा समाज मागासलेला आहे, अति पिछडा आहे. आणि या समाजाला न्याय म्हणजे एकमेव म्हणजे तो आहे जनगणना. आणि या जे 2026-27च्या जनगणनेमध्ये ओबीसीच्या कालमच नाही आहे. सरकारने संसदेमध्ये घोषणा केली होती की आम्ही ओबीसीची स्वतंत्र जातीनीय जनगणना करू आणि अजून एकदा आम्हाला आमच्या या समाजाला गाजर देण्याचं काम दिलेलं आहे, म्हणजे भूलताप देण्याचं काम केलेलं आहे या सरकारनं. म्हणूनच आम्ही ग्रामपंचायत आसोलीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि हे जे फलक लावलेले आहेत हे गावामध्ये म्हणजे आता अदामदामध्ये आम्ही फलक लावण्याचं काम करणार आहोत आणि येणारा जो जनगणनेला आहे आम्ही त्याचा विरोध दर्शवणार आहोत.